नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाळमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया गावरानी वालाच्या शेंगाची भाजी। तर मी इथे वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे तोडून घेतलेल्या आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेले आहे। तर भाजीसाठी मी इथे एक कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा असं घेतलेला आहे आणि लगेच मी गॅसवरती तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तर चला आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे 1 चम्मच जिरं टाकून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तडतडत आलेलं आहे आणि मी लगेच यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा चांगल्या प्रकारे लाल होत झालेला आहे। तर आता मी यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आणि ही 1 चम्मच आलं लसूण पेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता कांद्यामध्ये मी चांगल्या प्रकारे आलं लसूण पेस्ट मिक्स केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि आपला कांदा पूर्णपणे लाल सुद्धा झालेला आहे आणि आता यामध्ये मी 1 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चम्मच धने पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही मीठ यामध्ये टाकू शकता। तर मी इथे यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे आणि लगेच यामध्ये मी 1 टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। टोमॅटो सुद्धा यामध्ये मिक्स झालेले आहे चांगल्या प्रकारे। तर मी इथे 2 चम्मच तिखट घेत आहे। तर तुम्ही या भाजीमध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि 1 चम्मच मसाला सुद्धा टाकून घेत आहे मी आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे मसाला शिजू सुद्धा देणार आहे। मसाल्यामध्ये मी 1 कप असं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता मी 2 मिनिट झाकण चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि इथे आपला टोमॅटो सुद्धा व्यवस्थितपणे शिजून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला मस्तपैकी असा कलर आलेला आहे। मी ह्या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे धुवून सुद्धा घेतलेल्या आहे। तर चला आता मी यामध्ये वालाच्या शेंगा पूर्णपणे टाकून घेणार आहे। तर इथे वालाच्या शेंगा पूर्णपणे टाकून झालेल्या आहे। तर आता मी ह्या सर्व शेंगा मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये शेंगा मिक्स झालेल्या आहे। तर आता ह्या शेंगा मी 10 ते 15 मिनिट लो फ्लेमवर चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहे। तर आता भेटू मग आपण 10 ते 15 मिनिटाच्या नंतर। तर इथे 15 मिनिट झालेले आहे आपल्या भाजीला। तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे। चांगल्या प्रकारे शिजली सुद्धा आहे। तर आता मी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपली ही वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे। विदर्भाचा खादाळ या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।